ऐकूया या कार्यक्रमात मी अमृता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यांना शुभ दीपावली। दिवाळी म्हटलं की रोषणाई, दिवाळी म्हटलं की आकाश दिवा, दिवाळी म्हटलं की पणत्या आणि दिवाळी म्हटलं की अंधाराला दूर सारणारा मंद तेजावणारा दीप। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजळी, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी। म्हणजेच आपल्याच मनातल्या अविवेकाच्या अज्ञानाच्या काजळीला आपण दूर सारलं की आपल्याच अंतरंगात ज्ञानाचा विवेकाचा दीप प्रकटतो। आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात या दिवाळीत असाच ज्ञानाचा आणि विवेकाचा दीप प्रकटावा अशी सदिच्छा व्यक्त करते आणि आपल्या आजच्या दिवाळीच्या विशेष भागाची सुरुवात करते। आजचा लेख अर्थात लेखक कमलाकर देशमुख। लेखाचे नाव आहे दिवाळी एक आनंद मेळा। दिवाळी जवळ आली की वर्षानुवर्ष टीव्हीवर येणारी जाहिरात आठवते, ती म्हणजे एक आजोबा नातवाचा, मुलाचा, इतरांचा दरवाजा खटखटवतात आणि म्हणतात, उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली। ही जाहिरात पाहताना अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात। दिवाळी जवळ आली ह्याचा काय आनंद। दिवाळी म्हटलं की रंगीबेरंगी प्रकाशाची बरसात, आकाशाशी स्पर्धा करू पाहणाऱ्या आकाश कंदिलाचा जलवा, विविध रंगी झेंडूच्या फुलांच्या माळा या दारा खिडक्यांवर माळलेल्याचा सुखद नजारा, तर अंगणात चिमुकल्या ताईच्या तसेच तिच्या आईच्या हाताने गालीच्या अंथरल्यासारख्या साकारलेल्या सुबक रांगोळ्या। घरात येणारा प्रत्येक जण त्या रांगोळ्या पाहून थबकला नाही तरच नवल, नकळत वाह खूपच सुंदर अशी दाद दिल्याशिवाय कोणी घरात पाऊलच ठेवत नाही। घरात यावं तर नेहमी मुलांच्या दप्तरांनी, कपड्यांनी आणि सटरफटर वस्तूंनी भरलेला सोफा, खुर्च्या, टेबले दिसत। तिथे आता दिवाणखाण्याची नजाकत आलेली असते। मध्येच टाकलेला मुलायम गालीचा तर सगळीकडे शिस्तशीर केलेली सजावट पाहून नकळत गृहिणीसाठी कौतुकाचे शब्द बाहेर पडतात। बाजूला ठेवलेल्या अत्तरदाणीमधून येणाऱ्या सुगंधाने मन हरखून जाते। एकूण दिवाळीच्या आगमनाने वातावरण मंत्रमुग्ध होऊन जाते। दिवाळी म्हणजे सगळ्या सणांचा राजा, त्याचा थाट, त्याचा डामडौल, त्याचं रंगरूप वेगळंच, अगदी शाही। म्हणूनच आम्ही दिवाळीच्या स्वागताला प्रचंड उत्सुक असतो। चारा, जनावरे, गोरगरीब माणसे आपल्या उन्हाने करपवून टाकणारा उन्हाळा गेला की ढोल वाजवीत पावसाळा येतो आणि शेतकऱ्यांची, मुक्या प्राण्यांची गाळण करून टाकतो। तर दुसरीकडे नद्या, नाले, तळे, धबधबे गच्च भरून धरणी दणाणून सोडतो। मग मात्र दसरा येतो आणि सगळी सारवासारव करून टाकतो। सर्व धरणी हिरवीगार करून टाकतो, थंडगार गारवा सुरू करून टाकतो। त्यामुळे तरुणाईला अधिकच उधाण आलेले असते। अशा या धुंद वातावरणात दिवाळीमध्ये निसर्ग व माणसे आनंद घेतात आणि मुक्त हस्ताने आनंद लुटतात। दिवाळीत संत तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे आनंदाचे डोही आनंद तरंग असंच काहीतरी होऊन जातं। वास्तविक दिवाळी काळ्या कुट्ट अंधारात भर अमावस्येला येते, पण खूप मोठा संदेश देऊन जाते। सगळीकडे डोळ्यालाही खुपणारा अंधार असला म्हणून काय झालं, मोठं मन करा, मोठी हिम्मत करा, डोक्यात ज्ञानाची पणती लावून स्वार्थी वृत्तीने बंद झालेले दरवाजे उघडा आणि मग पहा, त्या ज्ञानाच्या पणतीने क्षणार्धात स्वतःत दिलदारपणा येऊन जातो। तुमच्या कृतीने, सहवासाने जवळची माणसे सुद्धा आनंदाच्या डोहात डुंबून जातील। एवढी या पणतीमध्ये ताकद आहे।
ज्ञानाच्या या सुखाच्या डोहातून बाहेर पडण्याचा विचार सुद्धा मनाला शिवणार नाही. तुमचं मन मोठं झालं की सगळा आनंद सागरच होऊन जातो. म्हणूनच आपसुकच भर अमावस्येला तुमच्याकडे आलेली लक्ष्मी तुम्हाला समृद्ध करून टाकते. आनंदाने जगा व जगू द्या म्हणायला ती येते. ती सांगते, तुमची नीतिमत्ता जितकी चांगली तितकी मी तुमच्या घरी जास्त काळ वास करेल. दिवाळीच्या निमित्ताने अगणित पणत्या लागल्या की जाणवतं, आकाशात आज तारे नसतील पण त्यांची जागा इवल्याशा पणत्यांनी भरून काढली आहे. सर्वत्र लख प्रकाश पसरवून. या पणत्या ज्ञानाच्या, या पणत्या सत्कर्माच्या, या पणत्या मोठ्या मनाच्या, तर या पणत्या स्वतःची मानसिक ताकद वाढवणाऱ्या होऊन जातात. शेवटी अध्यात्म म्हणजे काय असते? हेच, जो ज्ञानाचा उपयोग सत्कर्मासाठी करतो व स्वतःपेक्षा दुसऱ्यांचं हित जपणारा, दुसऱ्याला आनंदी पाहणारा, म्हणजेच अध्यात्माची वरची पायरी चढल्याची खुणगाट आहे. हा संदेश दिवाळीच्या निमित्ताने मिळतो तो अगणित पणत्यांचा लख प्रकाश पसरवून. म्हणूनच की काय, एरवी आम्ही संकुचितपणे विचार करणारे पण या पणत्यामुळे बदलून जातो. कळत नकळत आध्यात्मिक होऊन जातो. एरवी कष्टकऱ्यांना, मजुरांना दूरवरून बोलणारे आम्ही त्यांची दिवाळी आनंदाची व्हावी म्हणून त्यांना गोडधोड देतो. त्यांच्या मुलाबाळांना फटाक्यांसाठी पैसे देतो. एरवी मला कोणी काय दिले याचा हिशोब मांडणारे आम्ही दिवाळीला लेकीवाळीपासून बहिणी, आत्या, मावश्यांपर्यंत त्यांच्या मनासारखे कपडे करायला आनंद मानतो. निसर्गच आम्हाला सांगतो, तुम्ही थोडं मन मोठं करा, तुम्हाला भरभरून आनंद पदरात येईल. आणि तेही वाजत गाजत, फटाक्यांसारखे खणखणीत तर फुलबाजांसारखे रंगीबेरंगी. दिवाळी म्हटले की हे सगळे भावतरंग मनामध्ये गर्दी करून राहतात. माझ्या लहानपणी सुद्धा आमचा एवढा मोठा वाडा पण सगळ्याच आपुलकीच्या मंडळींनी गच्च भरून जायचा. सगळे भाऊ, काका, काकू, भाऊ भिजेला तर मामा हमखास यायचा. बहिणी, भाचे कंपनी एकत्र हमखास यायची. आणि मग वाड्यामध्ये आनंद मेळा भरलाय असा भास व्हायचा. 2 दिवस नुसता धुडगुस, सगळ्यांचा सुखद संवाद, ना कुणाची उणीधुणी, ना कुणाकडून अपेक्षा. नरक चतुर्थीचा दिवस उगवायचा तो आईच्या आवाजाने, उठा रे पोरांनो, दिवस उगवायच्या आत अंघोळी झाल्या पाहिजेत. नेमकी सकाळची थंडी पडल्यामुळे उठायला खूप त्रास व्हायचा. पण एक एक करून सगळे उठले की सगळी बडबड सुरू व्हायची. एवढ्यात आईचे ओवाळणे व्हायचे. तिच्याच हाताने ती सुगंधी तेल हाताला, पाठीला, पायाला लावी. तेल लावतानाचा तिचा कामे करून खरबूड झालेला हात आजही चांगलाच आठवतो आणि त्या आठवणीनेच अंग शहारून जाते. त्यानंतर दिवसभर लाडू, चिवडा यावर ताव मारला जाईल. त्यावेळेस घरात किमान 3-4 दिवाळी अंक येत असत. त्यात प्रामुख्याने केसरी, मराठवाडा, विनोदी अंक, बुवा, मार्मिक हे हमखास वाचण्यासाठी सर्वांची चढाओढ चाले. तर दुपारी जेवणात बासुंदी पुरी, बुंदीचे लाडू, चकल्या, करंज्यांची या सगळ्यांची ताटात भाऊ गर्दी व्हायची. काय खावे आणि काय नाही असं होऊन जाई. तिन्ही सांजेला लक्ष्मी पूजनाला मोठी मंडळी बसली की तरुण मंडळी, लहाने, चिल्ले पिल्ले, भाचे कंपनी फटाके उडवण्यात दंग होई. खणखणीत तोटे तर रंगीबेरंगी नळे, भुईचक्र धमाल उडवून देत. खरी मजा तर रात्रीच येई. रात्री कधी कधी सोंगट्या, कधी कॅरम, पत्ते यांचे वेगवेगळे अड्डे पडत आणि मग इतका काही गलका होई की कोण काय बोलतंय हे सुद्धा कळत नसे.
यावेळी मसाले दूध, चहा, कॉफी ह्याचे चुलीवर आधनावर आधन पडत असत. सगळे एकत्र आल्यामुळे खूप बोलणी होत. एरवी लहान सहान कारणामुळे खट्टू झालेले मन मोकळे होऊन जाई, निरभ्र आकाशासारखे. अशाच धुंदीत दिवाळीचे 2-4 दिवस कसे जात हे कळतही नसे. दिवाळी संपून पाहुणे निघाल्यावर डोळ्यांच्या पापण्या अलगद ओल्या होऊन जाई. दिवाळी आनंदात भिजून निघे. पण आता काळ बदललाय. सगळीच कुटुंबातील माणसे दूर दूर गेली आहेत, अंतराने, काही मनाने सुद्धा. आता मी, माझी बायको, माझी मुलं हे एवढंच एक युनिट झालंय. काका, मामा, बहिणी या दूर गेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांचे एकत्र येणे कमी झाली आहे. पण तरीही मला वाटतं, असू दे भाऊ, पुतणे, मुले दूर लांब शहरात किंवा परदेशात, पण किमान सगळ्यांनी एक वेळ ठरवून व्हिडिओ कॉलवर एकत्र यावं. आपापले अनुभव शेअर करावेत, कवितांची मैफल घ्यावी, तर एखाद्याची चांगली कथा पण वाचन करून टाकावी. नुसता जल्लोष करून टाकावा. शरीराने लांब असले तरी मनाने या दिवाळीच्या निमित्ताने एकत्र यावे. एवढं केलं तरी आमची दिवाळी आनंदात आम्हाला देऊन जाईल, नवीन ऊर्जा देऊन जाईल, हे मात्र नक्की. तर मंडळी, मला वाटतं आपल्या सर्वांनाच या नवीन ऊर्जेची, या आनंदाची गरज आहे. मग चला आपणच संकल्प करूया की या दिवाळीत आपण नवीन पायंडा पाडूया, नवीन परंपरा सुरू करूया. मला आत्ता असं अचानक वाटतंय की आपण प्रत्येक वेळेस ना इतरांकडनं अपेक्षा करतो की त्यांनी असं सुरू करावं. त्यापेक्षा त्याची सुरुवात आपणच करावी, नाही का? या वर्षी तर नाही, पण हे वर्षभर आपण या जरा ऐकूयाच्या कार्यक्रमातून वेगवेगळे लेख घेऊयात, कविता घेऊयात, चांगल्या लेखकांचे काही लिखाण, त्यांचे काही परिच्छेद वाचूयात आणि पुढच्या दिवाळीत दिवाळी विशेषांक कणाकट्टा असा कार्यक्रमच करून घेऊयात. काय म्हणता? कारण तुमच्या सदिच्छेशिवाय, तुमच्या सहभागाशिवाय आणि तुमच्या प्रोत्साहनाशिवाय हे होणार नाही. विचार करा. तुम्हाला आवडल्यास आमच्यापर्यंत नक्की कळवा. पुढच्या वर्षी दिवाळीचा दिवाळी विशेषांक कणाकट्टा. या भागाचा शेवट करताना मला गुरु ठाकूरच्या काही ओळी आठवत आहेत. कारण लेखकाने शेवटी येताना जे काही आपल्याला अंतर्मुख केलंय त्याला या ओळी फारच छान चपखलपणे बसतात. त्या ओळी नीट ऐका. गुरु ठाकूर म्हणतो, मनाच्या मातीची उजळोपणती, मनाच्या मातीची उजळोपणती, नाती आणि मती तेजाळाया. जाणीवांना राहो वास्तवाचे भान, जाणीवांना राहो वास्तवाचे भान, वसो समाधान अंतरंगी. धन्यवाद.